चषकासाठी मात्र आपली सीट रिझर्व करेल। आपण पाहताय हा संपूर्ण अद्भुत सोहळा बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण पिंपळे सौदागर येथे पंच तयार आहेत। पहिला चेंडू यावेळेस हलक्या हाताने प्लेस केलेला आहे, चेंडू निघून चालला। यावेळेस पॉइंट रिजन मध्ये पहिली धाव पूर्ण, पाहता पाहता दुसरी देखील धाव अगदी डोळ्याची पापणी लवते न लवते तोच पूर्ण केली आहे आणि 2 धावा पूर्ण झाल्यात पहिल्या चेंडूवरती आणि निश्चितपणे या सामन्याचं उर्वरित चित्र आपण ऐकणार आहोत आपल्या सर्वांचा लाडका आवाज मधुसूदनजी लोंढे सर यांच्या आवाजामध्ये। धन्यवाद। धन्यवाद गणेश सर। जाऊयात मैदानावरती। आपण पाहतोय धावांसाठी डीजे दिनेश जैन, मात्र इथे जिन्सीला आपल्याला भाजत खुणवत होता कारण फायनल आहे। हा संघ जर तुम्ही बघितलं ना, या संघातील खेळाडू जर तुम्ही पाहिले ना, तर नक्कीच धावांसाठी फार भुकेलेले असतात। सामना जिंकूनच बाहेर येणं त्यांचं मला वाटतं लक्ष असतं। अनेक वेळा प्रॅक्टिस करताना देखील तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतात। तुषार काटे आपण पाहतोय मित्रांनो मैदानावरती, इथे गोलंदाजी करताना पाहायला मिळेल। चित्त्याच्या चपळाईने मित्रांनो मैदान गाजवणारा हा खेळाडू। यावेळेस ब्लॉकल लाईनचा चेंडू होता, हलक्या हाताने चेंडू जिन्सी खेळून काढते। लॉंग ऑनच्या दिशेने 1 धाव मिळेल लक्षद्वीप पॅलेस विरोधामध्ये। रोज आयकॉन क्षेत्ररक्षण करतील तर लक्षद्वीप पॅलेस या ठिकाणी आपण पाहतोय सामन्यावरती त्यांचं खूप चांगलं लक्ष आहे। हा चेंडू वाईड असेल आणि नो बॉल आहे, नो बॉल असणार आहे। फ्री हिट देखील असेल। हेलिकॉप्टर कुठे जाऊन लँड होणार हे पाहणं गरजेचं आहे। ऐका ना, दोघं पुढे जाऊ नका। फ्री हिटचा चेंडू इथे आपण पाहतोय डीजे, मात्र फ्रंट फुटला जाऊन डान्सिंग डाऊन द विकेट येऊन फटका मारण्याचा प्रयत्न। इथे मात्र कोणतीच धाव चेंडूवरती येणार नाही। निर्धाव चेंडू सांगता मित्रांनो मैदानावरती होतीये। यावेळेस सुरेख होता, लाजवाब होता, फक्त हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न। षटक या ठिकाणी समाप्त होईल। एका षटकानंतर धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजे 7। 4 षटकांचा हा सामना आहे। सेमीफायनलचा मुकाबला मित्रांनो आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतो। हर्षमध्ये फार उल्हास आहे मित्रांनो, आनंद आहे। प्रत्येक मैदानावरती तुम्ही त्यांचा सामना जरी नसेल तरी तुम्ही हर्षला पाहता। सामने सुरू होण्या अगोदर पासून मैदानावरती ते सामने संपल्यानंतर देखील मैदानावरती असणारा हा खेळाडू आहे। आज रोज आयकॉन कडून खेळताना आपल्याला पाहायला मिळेल हर्ष। राईट मुहूर्त विकेट, इथे मात्र चेंडू शरीरावर जाऊन आदळलाय। विनंती आहे, इथे मैदानाच्या आतमध्ये जेवणाचे जे काउंटर आहेत ना, तर तिथे 2 व्हीलर लावलेले आहेत, तर ते 2 व्हीलर विनंती असेल आता टेम्पो पण बाहेर घ्या। टेम्पो देखील बाहेर घ्यायचंय। तर 2 व्हीलर आपल्याच आयोजकांच्या असतील किंवा खेळाडूंच्या असतील तर ते तिथे 2 व्हीलर काढून घ्या। विराज जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन एबी स्पोर्ट्स फाउंडेशन, अजिंक्य विशेष स्पोर्ट्स फाउंडेशन कर्णधारांनी माईकशी संपर्क साधायचा आहे। विराज जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन अजिंक्य विशेष स्पोर्ट्स फाउंडेशन कर्णधारांनी माईकशी संपर्क साधायचा आहे। सात धावा धावफलकावरती असतील। हर्ष परत सज्ज होईल। जिन्सी स्ट्रायकिंग एंड लो बाय डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सुरेख। तुषार काटे डाऊन द बॉल, झेल टिप्लायस। इथे जिन्सी बाद होईल। पहिला धक्का बसेल मित्रांनो लक्षद्वीप पॅलेसला। डीजे धन्यवाद। डीजे धन्यवाद। चला चेंडू किती झाले? 4।
शेवटचे 2 चेंडू असतील. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळेस पाहतोय आपण हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय तो म्हणजे प्रकाश. या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळतील. 2 धाव्याने धावफलकावरती वाढ. 9 धावा धावफलकावरती आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहतोय मित्रांनो खऱ्या अर्थानं सुरेख नियोजन, सुरेख आयोजन आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. आज शेवटचा दिवस. सेमीफायनलचा मुकाबला आपल्याला खऱ्या अर्थानं रोज जायकॉन विरोधामध्ये लक्षद्वीप पॅलेस. विराज जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन ए, अजिंक्य विशेष स्पोर्ट्स फाउंडेशन कर्णधार माईकशी संपर्क साधायचा आहे. 1 धाव मिळेल. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजे 10. अविनाश कांबळे आपल्या सोबत खऱ्या अर्थानं लाईव्ह स्कोरिंग क्रिक हिरोजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यम स्पोर्टच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा लाईव्ह खऱ्या अर्थाने दाखवली जाते. 3 कॅमेरे खऱ्या अर्थाने छायाचित्र टिपण्याचे काम खऱ्या अर्थाने हे करतायत. मी समालोचक मधुसूदन लोंढे आपल्या सेवेत दाखल आहे. त्याचबरोबर माझे सहकारी मित्र गणेश सर देखील या ठिकाणी आहेत. आणि एक आपण पाहतोय खऱ्या अर्थानं समाजासाठी काहीतरी करण्याचा विडा ज्या माणसाने उचललाय. आज त्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे. आज सुंदर दिवस मित्रांनो उजाडलाय आणि त्या सुंदर दिवसाची शेवट देखील क्रिकेटमय होणार आहे. या ठिकाणी प्रकाशच्या बॅट मधून फटका येतोय. चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सरळ जाईल. सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. डीजे विरेज हॅलो 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 आवाज वाढवायचा. आवाज माईक 16 धावा धावफलकावरती असतील. षटकार काय सुरेख प्रकाशच्या बॅट मधून या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. हा चेंडू वाईड असेल. 1 धाव मिळेल. 17 धावा धावफलका 17 धावा धावफलकावरती असतील. हॅलो इथे आपण पाहतोय बॅटची हलकीशी कडा लागतीये. दिनेश जैन मात्र आपलं घरट सोडताना पाहायला मिळतोय. 1 धाव इथे मिळेल. 1 धाव्याने धावफलकावरती वाढ. मैदानावरती पहा आपण पाहतोय मोठ्या आवाजामध्ये खऱ्या अर्थाने एकमेकांना हॅलो हॅलो डीजे आवाज. माईकचा आवाज होता. म्युझिकचा नका लावू. म्युझिक कमी ठेवा. माईकचा आवाज वाढवा. हॅलो हॅलो या ठिकाणी मित्रांनो आगमन होतंय. या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी विरोधी पक्षनेते, पिंपळे सौदागरच्या विकासाचे शिल्पकार विठ्ठल उर्फ नाना काटे या ठिकाणी यांचं आगमन होत आहे. थोड्याच वेळामध्ये नानांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. सुरेख झेल आपल्याला खऱ्या अर्थाने टिपताना आपण पाहतोय. इथे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचा चेंडू असेल. 20 धावा धावफलकावरती असतील. लक्षद्वीप पॅलेस थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. मान्यवरांचं काहीच क्षणामध्ये मित्रांनो परत एकदा या ठिकाणी मैदानावरती आगमन होईल. जाऊयात मैदानावरती परत एकदा. इथे आदम आहे का अल्लाद. तर शेवटचा चेंडू आपल्याला खऱ्या अर्थाने इथे मला वाटतं पाहायला मिळाला. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजे 20. प्लेस्को 2024 वर्ष तिसरे शेवटचं वर्ष आहे. नक्की नियोजनाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला उमेश काटे यांच्या स्पर्धेला भेट द्यावी लागेल. कारण काही गोष्टींना एक चायनीज म्हण आहे. एखादं चित्र दाखवल्यानंतर ते चित्र 1000 वाक्यांचं काम करतं. स्पर्धेच्या ठिकाणी तुम्ही या, नियोजनाच्या ठिकाणी तुम्ही या, त्यानंतर
उमेशजीने हे केलंय म्हणून सांगण्याची गरज लागत नाही, तुम्हाला ते दिसून येते. मैदानावरती एवढं सुंदर क्रिकेटमय वातावरण 23 तारखेपासून आपण अनुभवतोय. या व्यक्तीचा फार मोठा वाटा आहे मित्रांनो, आणि हे सगळं तुमच्यासाठी आहे. क्लीन बोर्ड, त्रिफळाची एस्टनचा सुरेख वेद प्रकाश या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. एक सुरेख नियोजन आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतं, आणि हे आतून यावं लागतं. आत्म्यातून फुलतं ज्याला शिक्षण म्हणतात ना, तसं तुम्हाला समाजासाठी करावंसं वाटणं अशी फार कमी माणसं आहेत. पु ल देशपांडे सुद्धा म्हणायचे की आयुष्यामध्ये पाय धरावे अशी फार कमी पाय खऱ्या अर्थानं उरलेत. तसे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फार कमी माणसं आहेत की समाजासाठी मित्रांनो एवढं बहारदार नियोजन करतात. या ठिकाणी खोलवर टप्प्यात चेंडू होता, एक धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ, 21 धावा धावफलकावर. फोटोग्राफर स्टेजच्या समोर फोटोग्राफर यायचे. फोटोग्राफर या ठिकाणी मित्रांनो आगमन होतोय. पिंपरी चिंचवड नगरीमध्ये सिंगम नावाने ज्यांना ओळखलं जातं, राजकारणामधील एक माइलस्टोन, विरोधी पक्ष नेत्यांच्या भूमिकेमध्ये काम करत असताना मित्रांनो खऱ्या अर्थानं सत्ताधारी पक्षाला घाम फोडणारे, त्याचबरोबर पिंपरी सौदागर नगरीचा विकास याची व्याख्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला नाना हे दुसरं काही वेगळं सांगण्याची मला गरज असणार नाही. प्लेस्को असेल, अनेक गोष्टी मित्रांनो पिंपरी सौदागर नगरीमध्ये नानांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. ज्यांच्या विचारांना प्रेरित होऊन एक व्यक्ती खऱ्या अर्थानं सामाजिक जीवनातून राजकीय जीवनामध्ये पदार्पण करतो, असे उमेशजी काटे देखील या ठिकाणी आहेत. आणि आपण सर्वजण नानांचं या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. पिंपरी चिंचवड नगरीच्या विकासामध्ये मित्रांनो ज्यांना सिंहाचा वाटा आहे असे नाणे या ठिकाणी दाखल होत आहेत. प्रेक्षकांना विनंती असेल की सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे. या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी विरोधी पक्ष नेते, विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपण टाळ्यांच्या गजरात नानांचं स्वागत करूया. डीजे अरबाज शहनशाह बादशाह शेर दिल अमता नेता मेहरबान कदरदान. या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, भावी आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार विठ्ठल उर्फ नाना काटे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. नानांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, भावी आमदार, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, माजी विरोधी पक्ष नेते, विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात नानांचं स्वागत करूया. नानांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. तसेच उद्योजक संदीप शेठ जगताप आपलंही या ठिकाणी स्वागत. जाऊयात मैदानावरती आपण परत येतात. नानांचं देखील या ठिकाणी आगमन होतोय. नानांचं देखील सरचे स्वागत असेल. अनेक मान्यवर मंडळी मित्रांनो या ठिकाणी येत राहील. मान्य श्री प्रशांतजी पवार देखील या ठिकाणी दाखल होत आहेत, तर त्यांचं देखील मी प्लेस्कोच वतीनं सहर्ष स्वागत करतोय. अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाउंडेशन कर्णधार माईकशी संपर्क साधायचा आहे. अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाउंडेशन 27 धावा झाल्यात लक्षद्वीप पॅलेसच्या, 28 धावा रोज आयकॉन संघासाठी असतील. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. लक्षद्वीप पॅलेस क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. यानंतर लगेच तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या मॅच होणार आहे. याच्यातला जो संघ हरेल तो टॉस साठी लगेच येईल. विनंती आहे, चला लक्षद्वीप पॅलेस, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रकाश सर, प्रकाश चला मैदानावरती लवकर चला.
पिंपे सौदागर नगरीचा मित्रांनो विकास 2007 पासून नाना राजकारणामध्ये आले आणि खऱ्या अर्थानं फार मोठं नाव तुमचं कधी होतं ज्यावेळेस तुम्ही समाजासाठी लोकांसाठी काम उभा करता. तुम्ही नक्कीच मी सांगेल की मी स्वतः रिअल इस्टेटमध्ये वर्किंग करतो 6-7 वर्ष. 27 झाले, 28 बनवायचे आहेत रोज आयकॉन संघाला. तर सौदागर नगरीला द हार्ट ऑफ द सिटी हा जर मान कुठल्या व्यक्तीमुळे नक्कीच खेळाडूंना देखील विनंती आहे. मी प्रत्येक चेंडूनंतर याच्यानंतर स्कोर सांगत असतो. अट फक्त एक आहे की तुमचं लक्ष असलं पाहिजे आणि लक्ष कसं असावं अर्जुनासारखं. फक्त डोळा दिसत होता, काहींना ढग दिसत होते, काहींना झाडं दिसत होती, काहींना हिरवागार पाला दिसत होता. तुमचं लक्ष पाहिजे जवळ मैदानावरती. मी नक्कीच सांगितलं की नानांचं जे काम आहे, नानांनी जे काम करून ठेवलंय तर त्याला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. कारण तुम्ही वैयक्तिक टीका करू शकता, राजकारणामध्ये टीका हा एक भागच आहे, परंतु सौदागर नगरीचा विकास हा तुमच्या डोळ्यासमोर असल्यानंतर म्हणून मी सांगितलं की विकासाची व्याख्या तर तुम्हाला समजायची असेल ना तर खरं नानाला येऊन भेटावं लागेल. त्याचबरोबर नानांनी एवढं काम केलं की नानांना पाहून काही लोक प्रेरित होतात आणि नानांच्या पावलावरती पाऊल आपण देखील टाकला पाहिजे हे वाटतं आणि हे वाटलं गेलं. आज त्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे माननीय श्री उमेश चिकाटे. विद्यार्थी दशेमध्ये असताना नानांकडे पाहत मित्रांनो खऱ्या अर्थानं प्रशासनाला जबाब मागण्याचं काम देखील जबाबदो आंदोलन देखील ज्यांनी उभा केलं आणि त्याला पूर्णपणे पाठिंबा नानांच्या माध्यमातून देखील होता. आज ही जोडी तुम्हाला पूर्ण सौदागर नगरीमध्ये पाहायला मिळते. ही फक्त पोस्टरवरती नाहीत गणेश सर, तर हे हृदयात लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचलेले लोक आहेत. कारण नक्कीच आमचे मित्र मच्छिंद्र शेठ काटेने देखील उल्लेख केला. लेट्स प्ले. चला DJ दिनेश जैन. काही लोकांची नावं सांगण्याची गरज नसते. पहा मी मगाच सांगितलं की पुरुषांच्या गटामध्ये सर्वात वेगवान धावणारा खेळाडू कोण असेल ना तर तुषार काटे स्ट्रायकिंग एंडला आहे. महिलांमध्ये सर्वात जास्त धावणारी प्रीती आपल्याला शिवम दिवसची पाहायला मिळाली होती. इथे आपण पाहतोय हलक्या हाताने फटका खेळलेला आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय सीमा रेषेकडे. इथे काय घडणार आहे? चेंडू सीमा रेषाबार, चौकारच्या अर्धाबार. रोज आयकॉन संघ सुरेख सुरुवात. इथे मात्र 28 धावांची गरज आहे. प्रत्येक चौकार प्रत्येक षटकार इथे रोज आयकॉन संघाला खऱ्या अर्थानं फायनलच्या दिशेने एक एक पाऊल पुढे घेऊन जाईल. हलक्या हाताने चेंडू आपण पाहतोय खेळला गेलाय. या प्रकारचा फटका तुम्ही जर पाहिलं ना तर शुभमन गिलला तुम्ही खेळताना पाहिलेला आहे. त्याच्या अगोदर 1983चा वर्ल्ड कप ज्यांनी जिंकून दिला. मी तुम्हाला अनेक खेळाडूंबद्दल देखील उल्लेख करेल. फटके कसे विकसित झाले, कुठल्या चेंडूवरती कसा फटका खेळावा. जाऊया DJ कडे. यावेळेस गौरव आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळतोय. सोसायटीमध्ये सर्वात उत्कृष्ट षटकार कोण खेळतो ना मित्रांनो तर तो गौरव आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडच्या पाहायला मिळतो. अगदी स्टेडियमच्या बाहेर षटकार मारण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. आपण पाहतोय इथे चेंडू उचललाय, फेकलाय. त्या दरम्यान 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न, 3 धावा. आणि तुषार काटे जोपर्यंत मैदानावरती आहे तर तुषार धावत राहील, धावांसाठी धावत राहील. इथे DJ देखील फार वेगवान धावतो. आणि दिनेश जैन आपण पाहतोय इथे काय जमिनीचा मात्र फटका समोर दिशेने खेळला गेला. चेंडू अडवला जाईल, उचललाय, फेकलाय. ज्याच्या हातामध्ये चेंडू आहे ना अनिशला देखील तुम्ही वेगाने धावताना पाहता. बघा देखील रनिंग बिटवीन द विकेट अनिशची आपण पाहिली. इथे पॉईंटच्या दिशेने फटका खेळायला 1 धाव मिळेल. एका धाव्याने धावफलकावरती वाढ, धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजे 12. प्लेस्को 2024 आपल्याला पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मित्रांनो आपण काम करत असतो. कारण तुम्ही ज्यावेळेस समाजकारणातून राजकारणामध्ये येता त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण पाहतो त्यावेळेस स्वतःचं नाव मी नक्कीच सांगितलं मित्रांनो. खऱ्या अर्थानं नाना आणि नानांचं नाव महाराष्ट्रभर खूप मोठं आहे. कारण नाना नगरसेवक आहेत, विद्यमान नगरसेवक नाना आणि ताई खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस आमदारकीच्या माध्यमातून देखील नाना उभे होते. काहीशा मतानं थांबावं लागलं, परंतु हा शेवट नाही, हा एक कॉम आहे राजकारणातील. तुम्ही जर बघितलं ना
तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या आपल्या पिंपरी चिंचवडचा विकास फक्त सौदागर नगरीप्रमाणे कसा करण्यात यावा आणि कसा असावा, तर यासाठी नानांच्या सोबतीनं मित्रांनो ही मंडळ आहे. यामध्येच पॅडल स्वीपचा फटका सुरेख, परंतु एक धाव असेल. एक धाव आहे. एका धावेने धावफलकावरती वाढ होईल. धावफलकावरती धावा असतील. चेंडू द्या. 14 धावा धावफलकावरती असतील. चेंडू मैदानावरती पाठवून द्या. मैदानावरती 2 पंच आहेत, सूचना करतील. नक्कीच 2 समालोचक आहेत, आयोजक आहेत, स्कोरर आहे अविनाश कांबळे. नक्कीच आपण पाहतो इथे फिटनेस मॅन आपल्यासोबत बसलाय आणि स्कोरिंगचं काम कर. चेंडू द्या. चेंडू लवकर मैदानावरती पाठवा. आणि एक ट्रॉफीज देखील तुम्हाला पाहायला मिळतात. नक्कीच पहिली ट्रॉफी तुम्हाला माहिती आहे 1760 मध्ये हॅम्बल्डन मध्ये पहिला कप भरवला गेला. त्या दिवसापासून आजपर्यंत तुम्हाला ट्रॉफी सुंदर पाहायला मिळतात. पहिला चेंडू द्या. चेंडू मैदानावरती पाठवून द्या. चला चेंडू द्या. आपण पाहतोय आज नानांनी काळ्या रंगाचा शर्ट घातलाय. सायंटिफिकली जर तुम्ही बघितलं ना तर सायन्स सांगतं 2 रंग तुम्हाला प्रेरणादायी असतात, एक रेड आणि एक ब्लॅक. तर नाना नेहमी सगळ्यांना प्रेरणादायी आहेत. नानांनाच बघून एक विद्यार्थी मित्रांनो आपण जर पाहतोय उमेशजी काटे आपल्या आयुष्याची सुरुवात केली आणि राजकारणामध्ये देखील नानांच्याच पावलावरती पाऊल ठेवत येताना आपल्याला पाहायला मिळतील. पांढरा रंग काम ज्या प्रकारे नानांचं आहे तर तोच रंग मित्रांनो उमेशजी काटे यांनी परिधान केला. इथे जाऊयात मैदानावरती परत एकदा. इथे काय घडणार आहे. सुरेख फटका होता. चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर धाडला होता गौरवने. तुम्ही जर पाहिलं ना मित्रांनो खऱ्या अर्थानं या ठिकाणी जमिनी समांतर फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हरला प्रकाश चेंडू उचलेल, फेकेल, त्या दरम्यान 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ. 15 धावा धावफलकावरती असतील. 13व्या शतकामध्ये ज्या मित्रांनो क्रिकेटचा जन्म झाला, आज आपण तब्बल 800 वर्षापासून क्रिकेट खेळतो. 16व्या शतकामध्ये पहिल्यांदा लिखित क्रिकेट पाहायला मिळतं. यावेळेस आपण पाहतोय तुषारच्या बॅट मधून फटका येतोय. शॉर्ट या ठिकाणी चेंडू खेळला गेला. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ. 16 धावा धावफलकावरती असतील. ज्ञानी यांचा राजा योगराज ज्ञानमाऊली यांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सचितानंदांनी लिहिली. त्यांचं वय देखील 16. हे स्वराज्य निर्माण व्हावं ही स्त्रींची इच्छा. माझ्या राजानं रायरेश्वराच्या मंदिरामध्ये डाव्या हाताचा अंगठा कापून महादेवाच्या पिंडीवरती रक्त सांडूची शपथ घेतली. राजांचं वय देखील 16. आणि फैसलाबाद मध्ये पाकिस्तानच्या विरोधामध्ये 16 नोव्हेंबर 1989 पहिलं पाऊल द गॉड ऑफ क्रिकेट यांचं पडलं. सचिनचं वय देखील 16. त्यामुळे इथे धावफलकावरती धावसंख्या आहे ती म्हणजे 16. 2 षटकानंतर इथे समीकरण असेल 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. रोज आयकॉन संघाला जर सामना जिंकायचा असेल तर 12 चेंडूमध्ये 12 धावा बनवाव्या लागतील. इथे मात्र लक्षद्वीप पॅलेसचं लक्ष आता पूर्णपणे सामन्यावरती आहे. सामना बरोबरीमध्ये आहे. सामना अजून कुठेही झुकलेला नाहीये. हा पिचचा सामना आहे. इथे 1-2 डॉट चेंडू एखादी विकेट देखील मित्रांनो सामन्याला होत्याचं नव्हतं करून ठेवते. तर गौरव सारखा खेळाडू मैदानावरती आहे. तुषार धावणारा खेळाडू मैदानावरती आहे. तर एक कॉम्बिनेशन तुम्हाला मैदानावरती जर पाहायला मिळतंय रोज आयकॉन कडून तरी जमेची बाजू आहे. संघ चला लवकर चला. विनंती आहे लक्षद्वीप पॅलेस तुम्ही क्रिकेटचा मोमेंटम जो आहे टेम्परामेंट क्रिकेटचं तुम्ही तोडू नका. विनंती असेल. इथे आंतरराष्ट्रीय लॉ जर इथे अवलंबायचे म्हणले तर कॅप्टन वगैरे पुढच्या सामन्याला बाहेर ठेवावं लागेल. नवीन गोलंदाज मैदानावरती आलाय संदीप. संदीप आपल्याला नवीन गोलंदाज पाहायला मिळेल. 12 चेंडू 12 धावांची गरज. 16 धावा धावफलकावरती असतील. इथे काय अतिरिक्त धावा येण्यास सुरुवात होतीये. वाईड चेंडू असेल. 17 धावा धावफलकावरती असतील. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. परत एकदा वाईड. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुषार काटे स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. मैदानावरती छायाचित्र टिपण्याचं काम देखील होतं. इथे हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. 29 धाव नाही. खरं तर हा चेंडू जर बॅटला लागला असता ना अविनाश तर हा ग्लान्स असता. वकार रेणूचं एक फार सुंदर वाक्य आहे सचिन बद्दल की सचिन हा जगातील असा एकमेव खेळाडू आहे
की जो वॉकिंग स्टिकने लेग ग्लान्स मारू शकतो. यावेळेस चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. डीजे वाजवत राहा. 24 धावा धावफलकावरती आहे. या ठिकाणी आपण पाहतोय हलक्यात चेंडू खेळलेला आहे लॉंगॉनच्या दिशेने. जिन्सी मात्र चेंडू उचलेल, फेकेल. 25 धावा. रोज सायकॉन मात्र सामन्यावरती घोरपडी सारखी मजबूत पकड मित्रांनो निर्माण करतायत. त्यांच्याच बिल्डिंगच्या लाईन मध्ये असणार हे मैदान आणि ही लाईन मित्रांनो त्यांनी आतापर्यंत सोडली नाही. सेमीफायनलचा मुकाबला आहे. फायनल मध्ये कोण दाखल होणार. इथे अनिसकडे चेंडू जातोय. त्या दरम्यान 1 धाव मध्ये एका धाव्याने धावफलकावरती वाढ. 26 धावा धावफलकावरती असतील. 5 धावांपासून दूर आहे. या ठिकाणी फटका सुरेख आणि इथे विजयी षटकार. तुषार काटे इज ऑन फायर. विजयी संघाचा हार्दिक फायनल मध्ये अभिनंदन. दाखल होतोय. रोज आयकॉन संघ फायनल मध्ये खऱ्या अर्थानं दाखल होतो तो म्हणजे रोज आयकॉन संघ. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तर लक्षद्वीप लक्षद्वीप पॅलेस कर्णधार माईकशी संपर्क करा. लक्षद्वीप पॅलेस वर्सेस सायपल शार्क. चला सायपल शार्क आणि लक्षद्वीप पॅलेस कर्णधार माईकशी संपर्क साधा. सायपल शार्क